हॅलो फ्रेंड्स, फन लर्निंग विथ वनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत UKG स्टँडर्डसाठी इंग्लिश वर्कशीट. वर्कशीटचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त मुलांचा सराव घेऊ शकता. तर मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आपण ही वर्कशीट. सो फ्रेंड्स, फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द सिमिलर साऊंडिंग वर्ड्स. मॅच द सिमिलर साऊंडिंग वर्ड्स आपण जेव्हा हे मुलांना शिकवू तेव्हा आपण मुलांना हे रायमिंग वर्ड्स आहेत असं सुद्धा शिकवू शकतो. कारण इथे बघा काय दिलेलं आहे की साऊंडिंग वर्ड्स आणि ते पण सिमिलर, जे सिमिलर साऊंड करतात त्यालाच आपण रायमिंग वर्ड्स म्हणत असतो. तर मुलांना रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करून मुलांना इथे मॅच द पेअर कंप्लीट करायचं आहे. जसं BUG बग, बगचं काय येणार MUG मग, MAP मॅप, TAP टॅप, FOG फॉग, LOG लॉग, WIN विन अँड पिन, बग मग, मॅप टॅप. सो अशा पद्धतीने आपण रायमिंग वर्ड्स त्यांना शिकवू शकतो आणि त्याच्यानुसार ते लोक आणखी काय करू शकतात, मुलं जास्तीत जास्त नवीन स्पेलिंग ते लोक तयार करू शकतात. मुलांना याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊ शकते. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया याच्यामध्ये. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे चेंज द जेंडर. बघा, जेव्हा मुलं UKGला असतात तर त्यांना कॉमन जेंडर इंट्रोड्यूस केल्या जातात, जे मुलांना स्कूलमध्ये शिकवल्या जातात. तर ते मुलांना आलं पाहिजे. आता इथे काही कॉमन जेंडर घेतलेले, जर तुमच्या मुलांना त्याची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही त्यांना स्पेलिंग लिहून द्या. जसं मी इथे लिहिलेलं आहे, बॉय, गर्ल, मॅन, वुमेन, ही, शी, अंकल, आंट, किंग, क्वीन. जर मुलांना हे ऑलरेडी माहिती असेल तर त्यांना इथे तुम्ही फिल इन द ब्लँक्स म्हणून देऊ शकता आणि त्याच्यामुळे मुलांची स्पेलिंग प्रॅक्टिस होणार आणि मुलांना ते शब्द व्यवस्थितपणे लिहिता येणार. तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता त्यांना की चेंज द जेंडर, कारण हा जो टॉपिक आहे तो UKGला असतो मुलांना. सो अशा वेळी आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आहे अरेंज द वर्ड्स. बघा, इथे काय झालेलं आहे की मुलांना वर्ड हे काय करायचं आहे, अरेंज करून लिहायचा आहे. कारण त्याचा जो सिक्वेन्स आहे तो इथे चेंज केलेला आहे. त्यामुळे मुलांना आयडेंटिफाय करायचं की जेव्हा सेंटेन्स जेव्हा ते फॉर्म करतील तर सेंटेन्समध्ये कुठला वर्ड कुठे आलं पाहिजे. जसं इथे ए, इज, दिस, बॅग. सो मुलं काय करू शकतात, दिस इज अ बॅग. सो दे विल राईट हिअर दिस इज अ बॅग. सो दिस वे दे कॅन फॉर्म अ न्यू सेंटेन्सेस. त्यांना नवीन नवीन सेंटेन्सेस फॉर्म करता येऊ शकतात. अशा पद्धतीने जर आपण वर्ड्स चेंज करून त्यांना जर दिलं तर हे त्यांच्यासाठी सोपं जाणार. बघा इथे, इज दॅट अ बॉटल, दॅट इज अ बॉटल. मॅट अ दिस इज अ मॅट. सो अशा वेळी तुम्ही न्यू सेंटेन्सेस त्यांना फॉर्म करायला शिकवू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया फ्रेंड्स. फिल इन द मिसिंग वॉवेल्स. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण मराठी शिकतो ना, मराठीमध्ये मात्रा वगैरे असतात, काना मात्रा, विलांटी असतात. त्याप्रमाणेच वॉवेल्स हे काना मात्रा आणि विलांटीचं काम करत असतात. त्यामुळे मुलांना याची प्रॅक्टिस खूप करून घ्यायची आहे. आता बघा इथे फिल इन द मिसिंग वॉवेल्स. मुलांना या बॉक्समध्ये जे वॉवेल्स दिलेले आहेत ते वॉवेल्स इथे चूज करून कुठे करेक्ट वॉवेल्स त्यांना फिट करता येईल ते त्यांना करायचं. जसं BUS बस, GAP गॅप. नेक्स्ट आहे LIP लिप, EAT ईट, MOM मॉम, PEN पेन. सो अशा वेळी जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सर्कल द वॉवेल्स. मुलांना इथे काय करायचं, वॉवेल्स आयडेंटिफाय करून सर्कल करायचं आहे. जसं क्यू हे वॉवेल्स नसून हे काय कॉन्सनंट आहे.
आणि हे काय आहे? वॉवल. एम कॉन्सनंट, वॉवेल्स, कॉन्सनंट, वॉवेल्स, vowels, vowels and consonant. So A, E, I, O, U. सो फ्रेंड्स, ही होती सिम्पल अशी वर्कशीट UKG स्टँडर्डसाठी. याचा उपयोग करून तुम्ही मुलांचा डेली अभ्यास घेऊ शकता आणि तुम्हाला समजेल की मुलांची किती प्रॅक्टिस झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.